Dear students, welcome to Eklavya Vidyalaya Nandurbar. Now today we are going to learn a new poem from unit number 1, standard 10th, subject English. Now open your books and see page number 2. Now see a title of a poem, A Teenager's Prayer. Now see activity number 1. From groups of 5 to 6 and discuss. Give a rating of 1 to 5 to each of the following. When you have to take important decisions, what do you generally do? 5 ते 6 विद्यार्थ्यांचे गट करा. पण आता तुम्ही घरीच आहात विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हीच या प्रतवारीला क्रमांक द्यायचा आहे तुमच्या पसंतीचा. तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तुम्ही काय करता यासाठी ही प्रतवारी तुम्हाला द्यायची आहे. नाव सी. ए. कन्सल्ट पॅरेंट्स एल्डर्स. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाइस. प्रे टू गॉड फॉर गायडन्स. थिंक डीपली इन सायलन्स. आस्क युअर टीचर फॉर हेल्प. टॉस अ कॉइन टू डिसाईड. तर आपल्या मनाप्रमाणे आपल्याला पसंतीक्रम द्यायचा आहे. मग पसंतीक्रम जर द्यायचा असेल तर पहिला कोणता येईल? इट्स डी. थिंक डीपली इन सायलन्स. दुसरा क्रमांक कोणाला देता येईल? कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स. तिसरा क्रमांक देता येईल आस्क युअर टीचर फॉर हेल्प. चौथा क्रमांक देता येईल कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाइस. पाचवा क्रमांक देता येईल प्रे टू गॉड फॉर गायडन्स. अँड लास्ट वन टॉस अ कॉइन टू डिसाईड. अशा पद्धतीने आपल्याला निर्णय घेताना अशा पद्धतीने पसंतीक्रम जो आहे तो आपल्याला ठरवता येईल. विद्यार्थी परत्वे हे वेगळे असू शकतात. नाउ सी सेकंड ॲक्टिव्हिटी. इन पोएट्री व्हेरी ऑफन देर आर लाईन्स इन विच द पोएट सीम्स टू टॉक directly to an absent person, an abstract idea or things or object. Such a tactic or a device that is called poetic device used by the poet is of the figure of speech. Apostrophe म्हणजे परोक्ष संबोधन. बऱ्याच वेळा कवितेत लिहिलेल्या ओळींमधून कवी एखाद्या अनुपस्थित व्यक्ती, अगोचर अमूर्त वस्तू किंवा कल्पना, परमेश्वर, मृत व्यक्ती इत्यादींना संबोधून किंवा उद्देशून बोलत असतो किंवा विधान करीत असतो. अशा विधानाला किंवा कथनाला फिगर ऑफ स्पीचमध्ये ॲपॉस्ट्रॉफी म्हणजेच परोक्ष संबोधन अलंकार म्हणतात. For example, twinkle twinkle little star, death, where is my sting? Okay, man, I wish I could live with you. Now complete the following, creating examples of apostrophe of your own. परोक्ष संबोधन म्हणजे apostrophe याचे काही अपूर्ण अशी जी वाक्य आहेत ती तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. नाव सी. ए. ओ लाईफ, हाऊ स्ट्रेंज आर युअर वेज. लाईक दॅट वे वी कॅन कंप्लीट. बी. डिअर गॉड, प्लीज कीप मी काम इन माय डिफिकल्ट डेज. सी. बुक्स, यू आर माय डिअर कंपॅनियन्स. डी. Exams, I wish you were never there, never. E. Oh, you beautiful sky, send all my beauty to the earth. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही कविता जी आहे याचा ही दुसरी ॲक्टिव्हिटी जी आहे ती पूर्ण करता येईल. नाव सी पेज नंबर 3. नाव सी अ टायटल of a poem, A Teenager's Prayer. Now here it's a very simple title.
टीनेजर्स प्रेयर म्हणजे एका किशोरवयीन बालकाची प्रार्थना. 13 ते 19 वर्ष वयोगटातील जे मुलं मुली असतात त्यांना टीनेजर असं म्हणतात किंवा संबोधतात. अ टीनेजर्स प्रेयर, दिस पोएम इज रिटन बाय हॉरेस जे मूर्स. नाव हिअर Horace J. Morse was a great American poet who born on 30th December 1838 and he died on 18th March 1931. Now he lived 92 years. He was a great American poet and working in United States of America in Army. Now see stanza number 1. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. Now here in this poem, a teenager is expressing his thoughts about the decisions he wants to make for leading successful life. He prays to God to help him to lead the best life. Now in his first stanza, the poet Horace J. Morse, he said, each day brings new beginnings along with it. So, at the beginning of each day, I must make my own decisions. There are different paths lying before me, but to choose the road on which to travel is solely my responsibility. म्हणजे काय, येणारा प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येत असतो. या प्रत्येक दिवशी मी जे काही करीन त्या सर्व गोष्टींचं निर्णय मलाच घेतले पाहिजेत. माझ्यासमोर अनेक पर्याय असतील, अनेक वाटा मला दिसतील, मात्र त्यातली कोणती वाट निवडायची हे मलाच ठरवायचे आहे. Now see second stanza. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. Now here darkened means it refers to evil and distress means here great worry or strain. Now in second stanza, the poet Horace J. Morse, he said, from those different roads lying before me, I can choose the road of life that leads to great success, or else I can travel down the path of evil or darken, that is called, which leads to great worry and strain, that is distress. या दुसऱ्या कळव्यामध्ये कवी काय म्हणतो आहे, मी निवडलेला माझ्या आयुष्याचा मार्ग म्हणजे निर्णय मला उत्तुंग यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल किंवा कदाचित अपयशाच्या अधोगतीच्या वाटेकडे घेऊन जाईल, परंतु त्या निर्णयाची जबाबदारी पूर्णपणे माझी असेल. नाउ सी नेक्स्ट स्टांजा. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Now in third stanza, the poet said, the speaker of the poem means the teenager directly addresses the Almighty God or Lord. He pleads to the Lord to open up his eyes so that he might see clearly. He also prays to God to help him stand for what is right and to bring out the best in him. या तिसऱ्या कळ्यामध्ये कवी असं म्हणतो आहे की हे देवा, या जगात
ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पाहता किंवा अनुभवता याव्यात अशी दृष्टी मला दे. जे योग्य आहे, न्याय्य आहे त्यासाठी ठामपणे मला उभे राहता यावे आणि माझ्यातील सर्वोत्तम गुणांना योग्य दिशा देता यावी यासाठी मला मदत कर. Now see next stanza. Help Lord to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. Now here temptation means a strong wish to do something bad or wrong. म्हणजे प्रदीर्घ अशी इच्छा चांगलं किंवा वाईट करण्याची. That is called temptation. This stanza, the poet said, the speaker goes to seek God's help to enable him to say no when he is faced with situations where he may overcome by a strong desire to do something bad or wrong. The speaker also prays for God's blessing so that he might keep his body clean and fit to face the challenges of life each day. म्हणजे काय, एखाद्या मोहाच्या क्षणी अथवा कठीण प्रसंगी माझ्याकडून अयोग्य वर्तन घडू नये यासाठी ठामपणे नकार देण्याची देवा मला हिम्मत दे आणि आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी माझं शरीर किंवा आरोग्य मी कायम उत्तम निरोगी ठेवू शकेन यासाठी शक्ती दे. Now see last stanza. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. या शेवटच्या कडव्यामध्ये कवी असं म्हणतायत, in the final stanza the speaker concludes that by the time his or her teenage years are over, he or she will surely know the truth. The life lived very best is always the one which he lived under the constant guidance of Almighty God. With you walking next to means Almighty God. या ठिकाणी शेवटच्या कडव्यामध्ये कवी असं म्हणतायत, किशोर वयाचा हा काळ सरताना मला खात्री आहे की तुझी साथ असेल, तुझे आशीर्वाद पाठीशी असतील तर आयुष्याची वाटचाल अतिशय सुखद आणि सुकर होऊ शकते याची मला सदैव जाणीव असेल. Now in this way this poem is over here. Now on next slide, now see here English workshop. Now it's homework for you. Now write down in your notebook.